An encounter of a special kind. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of a campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in the ashwatha tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये आरोग्य अधिकारी होते. कंपनीतल्या अधिकाऱ्यांना राहण्यासाठी एका मोठ्या कॅम्पसमध्ये स्वतंत्र बंगल्यांची व्यवस्था होती. आमचं घर त्या कॅम्पसच्या एका कोपऱ्यात होतं आणि तिथे असलेल्या बागेच्या बाउंड्री वॉल शेजारीच ऑफिसरचा क्लब होता. तो संपूर्ण परिसर हा हिरव्यागार गवतानी, रंगीबेरंगी फुलांनी आणि उंचच उंच अशा वृक्षांनी बहरलेला होता. तिथे घरी करण्यासाठी त्या ऋतूतल्या भाज्या पिकवल्या जात आणि तिथल्या मोठ्या मोठ्या वृक्षांवरती अनेक प्रकारच्या पक्षी आणि खारी येत जात असत. माकडांच्या एका गटाने तिथल्या एका अश्वस्थ वृक्षामध्ये आपलं घर देखील बनवलं होतं. तर हा सगळा परिसर म्हणजे हे सगळे वृक्ष, ती सगळे रंगीबेरंगी फुलं, त्या खारी, ते पक्षी, ती माकडं, हा सगळा आमच्या आयुष्याचा एक भाग बनलेले होते. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. एका शनिवारी घडलेल्या एका प्रसंगाने माझ्या आयुष्यावरती खोलवर परिणाम घडवून आणलेला आहे आणि त्या प्रसंगातून ईश्वराच्या करणीचा एक वेगळाच आयाम हा त्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर उलगडला गेला. ते दिवस हे सुटीचे होते आणि इतर सर्व मुलांप्रमाणे सुटीचा हा काळ मला अनेक मासिके आणि पुस्तके वाचण्यामध्ये गुंतून जाण्याची एक संधी होती. तो काळ हा सणासुदीचा होता. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crow and shrill call
of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. एके दिवशी पोटभर जेवल्यानंतर, तर बघा हे सगळे दिवस हे सणासुदीचे होते, त्यामुळे गोडधोडाचं जेवण झालं होतं. मग या लेखकाचे आई वडील आणि त्याची लहान बहीण हे सगळे एक दुपारची एक डुलकी काढण्यात मग्न होते आणि लेखक आपलं पुस्तक घेऊन वाचत बसला होता. त्या शांत अशा दुपारी पुस्तक वाचत असताना, आणि ते पुस्तक एक साहसी कथेचं होतं, तर त्याला खूप छान वाटत होतं. सर्वत्र शांतता होती, मात्र ही शांतता त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या घोरण्यामुळे किंवा चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे किंवा कावळ्यांच्या मधनच येणाऱ्या तीव्र आवाजामुळे भंगली जायची. अशा प्रकारे वेळ चालला होता आणि लेखक आपल्या पुस्तक वाचनामध्ये पूर्णपणे गुंतून गेला होता. Suddenly, I heard a group of street dogs barking furiously in the distance. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. But soon, the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. इतक्यात लेखकाला रस्त्यावर ओरडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज ऐकू लागला आणि ही कुत्री अतिशय जोरात ओरडत होती. सुरुवातीला ही गोंधळाची स्थिती लेखकाने नजरेआड केली, कारण त्याला वाटलं की कुत्र्यांच्या एखाद्या समूहाने एखाद्या दुर्दैवी डुकराची शिकार केलेली असावी. तर असे प्रसंग त्याच्या अवतीभोवती नेहमी होत असतील कदाचित. त्यामुळे ह्या कुत्र्याच्या ओरडण्याकडे त्यांनी सुरुवातीला संपूर्ण दुर्लक्ष केलं. पण हळूहळू हे कुत्र्यांचं ओरडणं अधिकाधिक होऊ लागलं, अधिकाधिक आक्रमक होऊ लागलं आणि त्याच्यामध्ये कावळ्यांनी त्यांच्या तीव्र ओरडण्यानी भर घातली होती. तर असे सगळे मोठे आवाज त्याच्या अवतीभोवती येऊ लागले होते आणि हा सगळा गोंधळ किंवा हे सगळे आवाज हे आपल्या दिशेने येत आहेत असं त्याला जाणवू लागलं. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. तर हे सगळं काय चाललंय, हे एवढे आवाज कुठनं येत आहेत हे बघण्याची उत्सुकता लेखकाला गप्प बसून देईना. तर पुस्तकात जरी तो कितीही गुंतलेला असला तरी हा जो प्रसंग आहे, हे जे आवाज आहेत, त्या आवाजाने त्याला ते पुस्तक बाजूला सारून काय होतं आहे हे बघण्यासाठी उद्युक्त केलं आणि तो धावत धावतच त्यांच्या घराच्या व्हरांड्यामध्ये आला आणि काय चाललंय याचा शोध घेऊ लागला. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. त्यांनी त्याच्या घराच्या समोर असलेल्या क्लब हाऊसच्या छताकडे बघितलं आणि त्याला काहीतरी भयंकर दिसलं. एक मोठा नर असा वानर, मेल लंगूर असं म्हटलंय, म्हणजे वानरांमधला नर, की जो
त्या वानरांच्या गटाचा प्रमुख असावा. त्याच्या हातामध्ये एक छोटं पिलू होतं, एक छोटं वानराचं पिलू होतं, आणि तो त्या पिलाला अतिशय क्रूरपणे, अतिशय निर्दयपणे त्या पिलाचे चावे घेत होता. आणि त्याच्या कृतीवरनं हे स्पष्ट दिसत होतं की त्याला त्या पिलाला ठार मारायचं आहे. त्या छोट्या पिलाची आई बिचारी आणि इतर त्या गटामधले सगळे वानर हे सगळं दृश्य बघत होते. आणि ते सगळे त्या इमारतीच्या आसपास, इमारतीच्या छतावर होते आणि ते पिल्लू मारलं जात आहे हे ते बघत होते, पण ते काहीच करू शकत नव्हते. ते हेल्पलेस होते असं म्हटलंय. ते ह्या नर वानराला अडवू शकत नव्हते. होणारं कृत्य हे त्यांना पसंत नव्हतं. हे कृत्य थांबावं अशी त्या इच्छा होती, मात्र ही गोष्ट ते करू शकत नव्हते. तर या ठिकाणी लेखकाला असं आठवलं की अशा प्राण्यांच्या काही समूहामध्ये अशी एक रीत असते की जो तिथला सगळ्यात मोठा नेता असतो तो आपल्या गटामध्ये दुसऱ्या नर बालकाला किंवा दुसऱ्या नर अशा प्रौढ प्राण्याला जिवंत राहू देत नाही. म्हणजे त्याला त्या सगळ्या आपल्या गटामध्ये दुसरा नर नको असतो. आता हे जरी छोटं पिल्लू होतं तरी काही कालावधीनंतर ते प्रौढ झाल्यानंतर आपल्या नेतृत्वाला आव्हान देईल का काय अशी शंका वाटून तो त्या छोट्या पिलाला ठार मारू बघत होता. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dogs on their part raised their pitch of cry. तर लेखकाने हे सगळं बघितल्यावरती वेळ न गमावता एक जाड काठी हातामध्ये घेतली आणि तो त्या वानराच्या दिशेने गोल फिरवू लागला आणि एक दगड त्यांनी त्या हल्ला करण्याची संधी शोधणाऱ्या वानराकडे भिरकावला. सुरुवातीला वानराचं या गोष्टीकडे लक्षच गेलं नाही, कारण तो इतक्या तीव्रपणे इन्फ्युरिएटेड असं म्हटलंय, म्हणजे इतक्या संतापलेल्या अवस्थेमध्ये आपलं काम करत होता, हल्ला करत होता की हा दुसरीकडनं होणारा हल्ला हा त्याला सुरुवातीला समजलाच नाही. पण नंतर लेखकाने अधिकाधिक दगड त्याच्या दिशेने फेकायला सुरुवात केली आणि ह्या सगळ्या चित्रामध्ये किंवा दृश्यामध्ये हा अजून एक प्राणी आलाय असं बघून मग कुत्र्याने देखील मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The baby was listless and appeared to be dead. As its body started a slide down, the excitement of the pack of the dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. ही सगळी बदललेली परिस्थिती आणि एका वेगळ्याच अनोळखी कोपऱ्यातनं झालेला हा अचानक झालेला अनपेक्षित हल्ला, हे सगळं बघितल्यावरती थोड्याशा गांगरलेल्या त्या वानरांनी छोट्या पिलाला सोडून दिलं आणि ते छोटं पिल्लू ते जे उतरतं छप्पर होतं त्या उतरत्या छप्परावरनं खाली यायला लागलं. हे पिलू जे होतं ते गलित गात्र थकलेलं होतं आणि जणू काय ते मृत आहे इतकं ते हालचाल न करता
तिथनं खाली घसरत येत होतं. आता त्या पिलाला खाली घसरताना बघून जे कुत्रे होते त्या कुत्रे एक्साइट झाले. त्या कुत्र्यांना असं वाटलं की आपल्याला आता चांगली शिकार मिळणार. म्हणजे बघा, या प्रत्येक ठिकाणामध्ये प्रत्येकाचे रोल कसे वेगवेगळे आहेत त्या सगळ्या समूहातले. म्हणजे तो जो मुख्य वानर आहे की जो त्या गटाचा मुख्य आहे, त्याला त्या पिलाला ठार मारायचा आहे. त्याला आपल्या गटामध्ये अजिबात स्पर्धा नको आहे. आत्ता स्पर्धा नाहीच आहे, भविष्य काळात देखील नको आहे. बाकीचे जे कुटुंबातले लोक आहेत ते या सगळ्या गोष्टीकडे हेल्पलेसली बघतायत. त्यांना ही गोष्ट घडायला नको आहे. खाली कुत्रे उभे आहेत, त्या कुत्र्यांसाठी ते पिलू म्हणजे चांगली शिकार आहे. त्यामुळे ते त्या शिकारीच्या हव्यासापोटी तिथे आलेले आहेत. आणि कावळे आणि इतर जे सगळे पक्षी आहेत ते या सगळ्या स्थितीमुळे घाबरून ओरडत आहेत. याच्यामध्ये लेखकाला अचानकच एक नायकाची भूमिका प्राप्त झालेली आहे आणि हे सगळं चित्र आहे ते बदलवून टाकण्याची ताकद या लेखकाच्या हातामध्ये आहे. Keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tilted roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. तर हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत लेखकाने त्या छोट्या पिलाची शेपटी हातात पकडली, यशस्वीपणे पकडली. म्हणजे ते पिलू त्या छतावरनं खाली पडायच्या आत ती शेपटी तो पकडू शकला. म्हणजे त्या पिलाला छतावरनं खाली पडण्यापासून तो रोखू शकला. ते पिलू शक्तिहीन झालं होतं आणि ते जवळपास लाईफलेस म्हणजे मृतवत झालं होतं. आणि खरोखरच ते एक मेल बेबी होतं. म्हणजे जसं लेखकाला वाटलं होतं की हा एक नर आहे आणि म्हणून तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय, तर खरोखरच ते एक मेल बेबी होतं. By this time, my parents and sister had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. तर इतका सगळा गोंधळ आणि आवाज ऐकून लेखकाचे आईवडील आणि लेखकाची बहीण हे देखील झोपेतनं जागे झाले होते. ते देखील त्यांच्या घराच्या व्हरांड्यामध्ये आले होते आणि लेखक हे जे काही रेस्क्यू ऑपरेशन चालवत होता, त्या पिलाची सुटका करण्याचा जो काही प्रयत्न करत होता, त्या प्रयत्नांना ते देखील साक्षीदार झाले. आसपासच्या बंगल्यांमधले काही शेजारी देखील थोड्या अंतरावरनं हा सगळा नाट्यमय प्रसंग अनुभवत होते. I took the baby langur to our backyard and gently led him on the floor inside the poultry coop. His body was full of deep bite marks and scratches. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. तर लेखकाने त्या माकडाच्या पिलाला किंवा त्या वानरांच्या पिलाला मागच्या अंगण्यामध्ये आणलं आणि त्याला कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये त्यांनी अलगद ठेवलं. तर कोंबड्यांच्या खुराड्यात ठेवल्यामुळे काय झालं की तिथले कुत्र्यांपासून त्याचं संरक्षण झालं. तर त्या पिलाच्या शरीरावरती अनेक जखमा होत्या, ओरखडे होते आणि त्या जखमातनं ओरखड्यातनं रक्त वाहत होतं. ते पिलू अजूनही हालचाल करू शकत नव्हतं. लेखकाच्या वडिलांनी त्या पिलाला प्रथमोपचार दिले, त्याच्या जखमा स्वच्छ केल्या आणि ते जे रक्त वाहत होतं ते वाहणारं रक्त थांबवलं. थोड्या वेळाने ते पिलू श्वास घ्यायला लागलं
अजून ते पूर्ण क्षमतेने श्वास घेत नव्हतं, हळूहळू श्वास घेत होतं. पण ते मृत्यू पावलेलं नाही हे बघून लेखकाला खूप आनंद झाला. Splashes of cold water made the body stir, and after a few shaky attempts, he sat up. He was in the state of shock and started trembling like a leaf in the wind. His two little twinkling eyes welled up with tears, and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. I offered him a peeled banana, which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. तर त्याच्या चेहऱ्यावरती थंड पाण्याचे काही हबकारे मारल्यानंतर ते पिलू हालचाल करायला लागलं आणि काही अशा शेकी अटेम्प्ट्स नंतर, म्हणजे काही वेळा उठबस करण्याच्या प्रयत्नानंतर ते उठून बसू शकलं. त्याला अतिशय मोठा धक्का बसला होता आणि वाऱ्यामध्ये हलणाऱ्या पानासारखं ते थरथर कापत होतं. त्याचे दोन छोटे छोटे मिचमिचणारे डोळे अश्रूंनी भरले होते आणि एखाद्या माणसाच्या पिलासारखं ते हळूहळू रडत होतं. म्हणजे खूप मोठ्याने देखील रडत नव्हतं, म्हणजे किंबहुना त्याला रडण्याची देखील भीती वाटत होती, असं रडत होतं. त्याला मोठा धक्का बसला होता हा सगळा प्रसंग ऐकून. कदाचित तो जो मुख्य वानर हा त्याचा पिता असला पाहिजे, म्हणजे आत्तापर्यंत तो त्याच्याकडे आपले वडील या अर्थाने तो बघत असला पाहिजे, आणि अचानक त्याने आपल्यावरती केलेला हल्ला बघून त्याला अतिशय मोठा धक्का बसला होता आणि त्याच्यामुळे तो असं म्हणतो ना आपण, मुळू असं रडत होतं ते पिलू. लेखकाने त्याला एक सोललेलं केळं दिलं आणि जे त्यांनी स्वीकारलं. हात त्याचे अजूनही थरथर कापत होते, पण ते केळं बघितल्यानंतर त्या केळ्याचे त्यांनी चावे घ्यायला सुरुवात केली. केळं त्यांनी खायला सुरुवात केली. My attention was fixed on the revival of the baby langur. Suddenly, I had an uncanny feeling of being watched. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. मी त्या पिलाला असं शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यात मला जाणवलं, एक विलक्षण अनुभूती अशी आली की कोणीतरी पाठीमागनं माझ्याकडे बघताय. मी त्या खुराड्यापासून थोडासा बाजूला झालो आणि मागे वळून बघितलं तर आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर त्या पिलाची आई बसली होती आणि मी काय करतो आहे हे याचं ती निरीक्षण करत होती. आणि जणू काही मी त्या पिलाचा मित्र आहे आणि मी त्या पिलाला मदतच करतो आहे याविषयी तिची खात्री पटली होती आणि मी त्या पिलाला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचवणार नाही असा विश्वास देखील लेखकाला त्या आईच्या डोळ्यामध्ये जाणवू लागला. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. तर तितक्यात ते पिलू देखील आता चांगलं शुद्धीवर आलं होतं आणि त्याला देखील आपली आई आसपास असल्याची जाणीव झाली. ते थोडंसं मोठ्याने रडायला लागलं, म्हणजे जणू काही आपलं रडणं आईनी ऐकावं अशा इच्छेने त्याचा आवाज वाढला. पण हे सगळं बघून लेखक त्या खुराड्याच्या दारापासून थोडासा लांब झाला आणि त्या पिलाच्या आईला त्या पिलापर्यंत पोहोचता येईल अशी त्यांनी व्यवस्था केली. Immediately, the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. The baby found great solace
in her caring arms. तर लागलीच हे सगळं बघून म्हणजे हा बघा ना, एक प्रकारचा मूक संवाद त्यांच्यामध्ये चालला होता की आपल्या पिलाला हा माणूस वाचवतोय हे त्या आईला कळलं, आणि जोपर्यंत तो त्या पिलाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्या तोंडावरती पाण्याचे हबकारे मारत होता, त्याला खायला देत होता, किंवा त्या मुलाचे वडील त्याच्यावर प्रथमोपचार करत होते, तोपर्यंत ती आई शांतपणे बसून होती, सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत होती. पण जेव्हा लेखक त्या खुराड्यापासून बाजूला झाला तेव्हा तिला कळलं की आता आपल्याला या पिलापर्यंत जाण्यासाठी लेखक आपल्याला सुचवतोय. मग ती खाली आली आणि त्या खुराड्यापाशी आली आणि तिने त्या पिलाला आपल्या हातामध्ये उचललं. तिने त्या पिलाच्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण केलं, कुठे कुठे जखमा झाल्या आहेत हे तिने बघितलं, आणि त्याला तिने नंतर घट्ट छातीशी धरलं. आणि आईच्या छातीशी आश्रय मिळाल्यानंतर जणू काय त्या पिलाला देखील मोठं सांत्वन मिळालं. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault. आई तिथे शांत बसली आणि तिच्या मांडीवर ते पिलू देखील काही मिनिटाकरता शांत बसलं. जणू काही आई झालेल्या घडलेल्या घटनेबद्दल विचार करत होती, आणि आता याच्या पुढे आपल्या पिलाला अशा प्रकारच्या हल्ल्यापासून कसं वाचवायचं, त्याला सुरक्षित कसं ठेवायचं, ह्या गोष्टीचा जणू काय ती विचार करत होती, आणि आपल्यापाशी असलेले सगळे पर्याय ती शोधून पाहत होती. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. काही सेकंदाकरता त्या छोट्या पिलाच्या आईनं लेखकाच्या डोळ्यामध्ये असं काही बघितलं की लेखक म्हणतो की आजही ती नजर मी विसरू शकत नाही. त्या नजरेमध्ये मूक अशा प्रकारची कृतज्ञता होती की तू माझ्या पिलाला वाचवलंयस याविषयीची मोठी कृतज्ञता त्या आईच्या डोळ्यात होती, आणि ती जणू त्या आईच्या डोळ्यातनं पाझरत होती. तो भावनांचा कल्लोळ बघून लेखक देखील सद्गतीत झालाय, आणि ज्या पद्धतीने त्या वानर आईनी याचे आभार मानले लेखकाचे, ती जी भावना आहे ती भावना लेखकाला अंतर्यामी हलवून गेली आहे. की तिथे तो म्हणतो की युनिव्हर्सल मदर म्हणजे जे मातृत्व असतं ते माणसामध्ये तर असतंच, पण ही जी मातृत्वाची भावना, वात्सल्याची भावना जी माणसामध्ये असते ती इतर प्राण्यांमध्ये देखील असते, आणि आई आणि मूल ह्यांच्यातली वात्सल्याची भावना ही सार्वत्रिक असते, ह्याची अनुभूती लेखकाला या प्रसंगातनं झाली. Then in a flash, she jumped with her baby clinging to her belly and reached the kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. तर काही वेळ अशा प्रकारे शांत बसल्यानंतर, सुरुवातीला सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि लेखकाला शांतपणे कृतज्ञता लेखकाशी व्यक्त केल्यानंतर अचानक झटकन तिने उडी मारली. पिलू तिच्या पोटाशी असं लटकलेल्या स्वरूपामध्ये होतं, आणि तिने त्या लेखकाच्या घराच्या स्वयंपाकघराचं छत जे होतं त्या छतावरती पोहोचली. तिने आसपास सगळं बघितलं, आणि तो जो काय दुष्ट म्हणूया अशा प्रकारचा वानर हा साधारण कुठे आहे याचा अंदाज घेतला, आणि हा सगळा हिंसक प्रसंग जिथे घडलाय त्याच्या विरुद्ध दिशेला ती निघून गेली.
The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. तर हा एक लहानसा प्रसंग जो घडलेला आहे आई आणि त्या पिलाचा आणि वानराच्या जातीमध्ये, त्याच्यातनं लेखकाला असं समजलं की ह्या जो इंटरस्पेसीज कम्युनिकेशन आहे, म्हणजे प्राण्यांच्या दोन वेगवेगळ्या प्रजातींमधला संवाद आहे आणि त्यांच्यातला जो परस्परांच्या विषयी वाटणारा विश्वास आहे, ही खरोखर सत्य परिस्थिती आहे. आणि जर योग्य अशी कळ दाबली गेली तर हे नातं निर्माण होऊ शकतं. ती जी आई वानरी होती, तिने लेखकाला सांगितलं की फक्त अन्न हाच माणूस आणि प्राणी यांच्यातला दुवा नाही आहे, तर त्यांच्यामध्ये संवाद साधण्याचे अजून अनेक मार्ग आहेत. आणि हे मार्ग आहेत ते परस्पर विश्वासाचे आहेत, नंतर सहानुभूतीचे आहेत, दयाळूपणाचे आहेत आणि परस्परांना समजून घेण्याचे आहेत. आणि लेखक म्हणतो की या गोष्टीला आता 55 वर्ष उलटून गेली आहेत. लेखक आता 70 वर्षाचा आहे, म्हणजे लेखकाच्या 15 वर्षाच्या वयाच्या वेळी ही घटना घडलेली आहे. आणि या 55 वर्षांनंतर देखील तो ही कथा जेव्हा लिहित आहे तेव्हा अजूनही त्याला त्यातला प्रत्येक प्रसंग, त्यातला प्रत्येक क्षण हा लख्खपणे आठवतोय. आणि केवळ आठवत नाहीये, त्याला याच्यातनं खूप आनंद मिळतो. तो म्हणतो फॉन्डली रिमेंबर. अत्यंत आनंददायक स्मृती आहेत त्याच्यात. आणि हे एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजे हा एक विशिष्ट प्रकारे घडलेला प्रसंग हा त्याच्या आयुष्यातला एक स्मरण ठेवा होऊन गेलेला आहे.